निवडणुकांचं बिगुल हे वाजलेलं आहेत। गेल्या वेळी नाशिकमध्ये शिवसेनेचे खरं तर वर्चस्व हे बघायला मिळत होतं। यंदा नक्की एकूण काय परिस्थिती ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे। भाऊ, गेल्या वेळी आपले 9 पैकी 5 खरं तर नगरसेवक होते। यंदा काय वाटतंय? यावेळेसही आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहोत आणि त्यामुळे मला खात्री आहे की लोक सर्वसामान्य माणसं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर राहतील ही माझी भावना आहे। पण हे जे पक्षांतर हे झालेलं आहे याचा कितपत फटका बसेल? नाही, पक्षांतर झालेले प्रस्थापित नेते जवळपास बऱ्याच ठिकाणी प्रस्थापित नेते हे आमच्या पक्षाला सोडून गेलेले आहेत। पण मी नेहमीच सांगत असतो की शिवसेना हा कार्यकर्ते तयार करायचा कारखाना आहे आणि जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे कोण आहेत तर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। आणि मग जे प्रस्थापित झाले ते सोडून गेले तर नवीन कार्यकर्ते तयार होऊन नव्या जोमाने आम्ही लढू आणि पुन्हा नगरपालिकेत नवीन कार्यकर्त्यांसह आम्ही येऊ ही आशा आहे। पण आपल्याकडे शिवसेनेकडे कल आहे, इच्छुक उमेदवार आहे, कशी तयारी एकूण बघायला? नाही, शिवसेनेकडे कल आहे, इच्छुक उमेदवारही खूप आहेत, पण निवडून येण्याची खात्री, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नात्याने एक निवडणूक आपण लढू शकतो का याची आम्ही आता चाचपणी करतोय। मला वाटतं 1-2-3 दिवसात बैठक होऊन तर महाविकास आघाडी या नात्याने जर आम्ही निवडणूक लढवली तर अजून निवडणुकीला रंगत चांगली येईल असं मला वाटतं। पण अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर या निवडणुका लढवल्या पाहिजे, आपल्याला न्याय मिळेल म्हणून। सर्वांचाच विचार घेऊन आपण करू, परंतु एक सर्वसामान्य एक भावना आहे की आजपर्यंत आपण ज्यांच्याबरोबर आता या निवडणुका लढलो, लोकसभेची असेल विधानसभेची असेल, तर त्यांना सोबत घेऊन आपण लढावी अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे आणि आम्ही तो प्रयत्न करतोय। जर झालं तर ठीक, नाही झालं तर स्वबळावर लढावंच लागणार आहे। ठाकरे ब्रँड एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। खालची स्थानिक पातळीवरती ठाकरे ब्रँड एकत्र राहील का? राहायला काही हरकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो आणि जर तसा आदेश आला तर त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू। हे खरं तर इथलं झालं, पण पुढे म्हणजे सिन्नर नगर परिषद तुमचा बालेकिल्ला आहे। सिन्नरमधलं यंदाचं चित्र काय वाटतंय? कारण एकीकडे भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत, तिकडे माणिकराव कुकाटे देखील आहेत आमदार राष्ट्रवादी। मी पुन्हा तेच सांगतो की मी स्वतः आणि माझ्याबरोबरच्या सर्वच कार्यकर्ते नेत्यांनी सततच प्रस्थापितांच्या विरोधात लढाई केलेली आहे आणि त्यामुळे यावेळेसही प्रस्थापितांच्याच विरोधात लढाई करणार आहोत आणि आम्ही ती लढाई जिंकू अशी माझी खात्री आहे। सिन्नरचं एकूण समीकरण काय, गणित काय? आता नवीन गणित तयार होणार आहे तर आपण पाहू नवीन गणित काय तयार होते, निवडणूक झाल्यानंतर लक्षात येईल ते। परंतु आम्ही लढणार आहोत आणि योग्य मार्गाने जाऊ, लढू आणि जिंकून येऊ। एकंदरीत आपण बघत आहोत की शिवसेना ठाकरे गट देखील आता तयारीला लागलेला आहेत आणि निश्चितच आम्हाला यश हे मिळेल असा देखील विश्वास व्यक्त केला जातो। कॅमेरामॅन के. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।